इयत्ता 7वी, विषय मराठी, बाली बेट, पु. ल. देशपांडे. पाठाचा परिचय. इंडोनेशिया या प्रदेशातील बाली बेटाचे व तेथील निसर्गसृष्टीचे नयनरम्य वर्णन पु. ल. देशपांडे यांनी या पाठामध्ये केले आहे. स्वाध्याय. खालील आकृती पूर्ण करा. बाली बेटावरील विविध ललित कला, नृत्य, गायन, शिल्प, चित्र. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द: रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द: ललित कलांचा रंगबेरंगी गोफ. खालील कल्पना स्पष्ट करा. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. उत्तर: एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजेच इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो. तसेच बाली बेट आहे म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर: बालीचे टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी टुरिस्टांचे मनपूर्वक स्वागत करतात म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतो. या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर: लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीचमध्ये दाखल झाला तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतो की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर: सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडाफोपळीच्या राया होत्या. फुलांनी भरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटे टवटवीत जागी होती. फुले मिश्किलपणे पाहुण्यांना निहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणामुळे बाली बेटावरील ही बाग मुलामाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. खालील मुद्द्याच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. स्थान: बाली बेट. या बेटाचे बदलते रूप, निसर्ग सौंदर्य, घरे व हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता. इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठमण्यासारखे शोभते. इथली घरे आणि हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. वळणदार रस्त्याभोवती माडांच्या राया व त्यामधून झापांची छपरे असलेली घरे आहेत. इथले खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्गरम्य व मनोहारी आहे. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्द राई आहे. माडाफोपळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी भरलेली रोपटी आहेत. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने गरगरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत असतील. आता या बेटाचे स्वरूप बदलत चाललेले आहे. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. उत्तर: रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया ही अद्भुत आणि रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते असं म्हणतात. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर: हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आला तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच तो इतका गाढ झोपी गेला की तो शांतपणे घोरू लागला.
वेलींचेही अंग धुणे झाले होते. उत्तर, सागर बीच हॉटेलच्या सभोवतालची बाग पहाटे खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिश्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. उत्तर, पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकाला ऐकू आली नाही, म्हणून तोच गाऊ लागला. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकाने स्वतःच्या गाण्याने भरून काढली. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. टुरिस्टांचा स्वर्ग. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखी आहेत असा समज आहे. बाली बेट ही प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. किर जंगल, गच्च झाडे असलेले जंगल, घनदाट जंगल. अश्राप माणसे, अतिशय भोळी बाबडी मनाने निर्मळ असलेली माणसे, पापभिरू माणसे. गाणारे भाट, राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. तंबूतला सिनेमा, गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे याला टुरिंग टॉकीज असेही नाव आहे. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. अभंग म्हणजे न भंगणारे. ओव्या असलेला एक मराठी काव्यछंद प्रकार. बोट, हाताचे बोट. जहाज, होडी. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. उभयता, दादा व वहिनी उभयता गावी गेले. यत्किंचितही, राजू उतारावरून घसरला पण त्याला किंचितही लागले नाही. चौघडा, ताईच्या लग्नात सनई चौघडा वाजत होता. चित्रविचित्र, जंगलात चित्रविचित्र पक्षी होते. प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात खालील काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन लिहा. परिसर, निसर्ग सौंदर्य, आख्यायिका, कथा, लोकपरंपरा, स्थळ, वैशिष्ट्ये, भौगोलिक, ऐतिहासिक. एकदा मी माझ्या आईवडिलांबरोबर महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला भेट दिली. डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी आम्ही बसने निघालो. सकाळी 11ला पोचलो. चहा नाश्ता घेऊन आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. सगळीकडे हिरवेगार दिसत होते. महाबळेश्वरचे वेगवेगळे पॉईंट्स पाहत आम्ही हिंडत होतो. इतरही पर्यटक हिंडत होते. काही जण घोडेस्वारीचा आनंद लुटत होते. काही ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक स्थळांच्या परंपरागत कथा सांगत होते. त्या ऐकताना गंमत वाटत होती. इको पॉईंटवर मी वेगवेगळे आवाज काढण्याचा आनंद लुटला. तेथे खूप माकडे होती. आम्ही दुपारचे जेवण घेतले. थोडी विश्रांती घेऊन आम्ही 4च्या सुमारास सनसेट पॉईंटकडे निघालो. तेथे खूप गर्दी होती. मावळणारे सूर्यबिंब लाल लाल व खूप मोठे दिसत होते. आम्ही तेथून परतलो. रात्री थंडी पडली होती. उबदार पांघरुणात मी झोपी गेले. पहाटे जाग आली. आंघोळ नाश्ता करून आम्ही भल्या सकाळी सनराईज पॉईंटला पाहिला. नंतर तलावावर पोहोचलो. तेथे बोटिंगचा आनंद लुटला. महाबळेश्वरच्या देवळाला भेट देऊन आम्ही बाजारात फेरफटका मारला. थोडी खरेदी केली आणि प्रसन्न मनाने महाबळेश्वरचा व तेथील थंडीचा निरोप घेतला.